नहीं सादर घेऊन देत नाही चालते आम्ही त्यांनी येऊपर्यंत बसतो सर मी सर कोण भेटतात बघतो सर मी सांगितलं पण आम्हाला काही व्हॅल्यू दिली नाही सर त्यांनी एक आठवडा झाला एक आठवड्यामध्ये त्यांनी बोलवतात असं मला अपेक्षा होतं सर पण त्यांनी बोलवली नाही सर कार्यरत आहे सर लोकांनी आमच्यावरची अपेक्षा ठेवून आम्हाला मतदान करून इथं महानगरपालिकेत त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी काहीतरी वॉर्डचं काहीतरी आम्ही डेव्हलपमेंट करेल असं ह्या विश्वासानं आम्हाला इथं पाठवलं होते पण गेल्या 2 वर्षापासून आम्ही इथं आल्यानंतर आम्हाला वस्तुस्थिती समजलं सर आम्हाला काही पण इथं नगरसेवक म्हणजे काय कचरा करून टाकले सर इथं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आम्ही काय पण सांगितलं होतं पण आम्हाला हे होत नाही 2023 मध्ये आम्ही एक ठराव पास करून घेतलो होतो सर 1939ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महानगरपालिकेच्या जुन्या बिल्डिंगमध्ये आले होते तेव्हाचे पूज्य महापौर तेव्हा त्यांनी तिथं बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार केला होता सर त्यांचं बाबासाहेब आंबेडकर जीवनचरित्र आधारित एक म्युझियम आणि लायब्ररी तिथं व्हावं ह्यासाठी आम्ही ठराव पास करून घेतलो होतो 2023 मध्ये 2024 मध्ये हेल्थ कमिटीच्या एका याच्यामध्ये स्टँडिंग कमिटीमध्ये सर त्याला जे अनुदान पाहिजे म्हणजे जे फंड्स पाहिजे ते फंड SFC फंड अनुदानमधून घेऊन ते करा म्हणून त्यांनी एक ठराव पण पास झाला होता सर तरी सुद्धा त्याच्यावरती अजूनपर्यंत अंमलबजावणी नाही सर रिजनल कमिशनरनी एक लेटर लिहिलं सर ते बघून ते कारवाई करून लवकरात लवकर आम्हाला रिपोर्ट द्या म्हणून तरी त्याच्यावरती पण काही पण अंमलबजावणी नाही आणि त्याच रीतीनं महानगरपालिकेच्या एका प्रॉपर्टीवरती दुसऱ्यांनी कब्जा करून बसले सर ते इलिगल एन्क्रोचमेंट असून सुद्धा महानगरपालिकेचं आम्ही गेल्या 2 वर्षापासून कंप्लीट करालोय डॉक्युमेंट सगळे सबमिट केलोय आणि डॉक्युमेंट नसताना सुद्धा तिकडे जे एन्क्रोचमेंट रिमूव्ह करायला पाहिजे होतं काढायला पाहिजे होतं ते काढीनात त्यांचं काय सेटिंग आहे काय सेटलमेंट करायचं आम्हाला माहित नाही पण आम्हाला काढतो आज काढतो उद्या काढतो म्हणून आम्हाला 2-3 वर्षापासून असं म्हणजे टेम्पररी आम्हाला ठेवत आलेत आम्ही आमच्या तिथे एक समजा भवन व्हावा आणि जे एन्क्रोचमेंट केले तर त्यांचा सर्वे नंबर सोडून वेगळ्या सर्वे नंबरमध्ये गणाचकलीच्या सगळ्या समाजाच्या लोकांना त्याच्यामध्ये मराठा समाजाला लिंगायत समाजाला दलित समाजाला कुर्बर समाजाला सगळ्या समाजासाठी आम्ही तिथे एक समजा भवन व्हावं ह्यासाठी आम्ही 20 लाख रुपये आम्ही अनुदान ठेवून ते आम्ही समजा भवन निर्माण करण्यासाठी विचारलं होतं त्यानंतर टेंडर पाजवलं होतं वर्क ऑर्डर झाले कॉन्ट्रॅक्टरला त्या कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा ते काम करायला देण्यात कोण आमच्या महानगरपालिकेचे अधिकारीचे काम थांबवून ठेवले सर सर्वे करूया हे करूया ते करूया म्हणून गेल्या 3-4 महिन्यापासून आम्ही पळापळी करायला आम्हाला काय पण तिथं रिस्पॉन्स भेटेना गेले 2 वर्ष झाला आम्ही नगरसेवक म्हणून कार्यरत आहे या अधिकाऱ्यांना आणि थोड्या सिब्बंद्यांना आम्ही नगरसेवक आहे म्हणून हे माहित नाही गेल्यानंतर तिथे आम्हाला कसं पाहिजे सर बोलून आम्हाला हकलायचं काम करायचं आम्ही काय पण काम सांगितलं तर ते 6-6 महिने 8-8 महिने पेंडिंग ठेवायचं असले कामं करायलेत आणि एजंट गेले की नाही ताबडतोब काम आले आणि नगरसेवक केला तर तिकडे काय पण काम होण्यात ह्या परिस्थितीमध्ये नगरसेवक सगळं काम करायला सर आणि सगळे 58 नगरसेवकांची हीच परिस्थिती आहे पण कोण समोर येऊन बोलायला तयार नाही आणि कोणाचा तरी पॉवर असला काहीतरी त्यांच्या पाठीमागे कोणतरी मोठा पॉलिटिकल लीडर असला तर कामं व्हायला तर आमच्यासारख्या इंडिपेंडेंट लोकांना इथं काय पण व्हॅल्यू नाही झाले सर अशी परिस्थितीमध्ये आम्हाला काम करायला होईल ना त्यासाठी आम्ही आजपासून आमचे कामं सगळे होऊपर्यंत आम्ही उपवास सत्याग्रह म्हणजे उपोषण करणार आम्ही निर्णय घेऊन आजपासून इथं बसलेला आहे सर पण आता 6 आठवडा म्हणजे 1 आठवडा महानगरपालिका आयुक्त नाही आहेत सर ते त्यांचा प्रॉब्लेम सर मी गेल्या सोमवारी सर त्यांना मी एक लेटर दिलो होतो की माझे हे कंडिशन येतं आणि तुम्ही इथं बघू शकता सर गेल्या सोमवारी आम्ही लेटर देऊन त्यांना हे करून घेतलेलं आहे त्यांनी एक कर्टेसी म्हणून म्हणजे एक सौजन्यासाठी त्यांनी बोलून तुमचे काय प्रॉब्लेम्स आहे मी सॉल्व्ह करतो हे आठवड्यामध्ये त्यांनी सांगू शकले असते पण त्यांनी एक दिवस सुद्धा आम्हाला फोन पण केले नाही आम्हाला विचारले पण नाही आता त्यांनी येऊपर्यंत मी इथंच बसणार सर मला न्याय मिळूपर्यंत मी इकडनं हलणार नाही त्यांनी कुठं पण जाईनात आणि किती दिवस जातात जाईनात मला इथं न्याय मिळूपर्यंत मी इकडनं हलणार नाही हे माझा निर्णय आहे सर रात्री सुद्धा इथंच राहणार मी दिवस रात्र इथंच राहणार सर तोपर्यंत हलणार नाही मी हलणार नाही सर